साखरपुडा आहे आज आपल्या अंकिताताईचा आणि भूषण भाऊंचा. फोटोशूट चालू आहे. भेटली मंडळी. सर्व जेवलात? कसं वाटलं जेवण? हाय मंडळी, कसे आहात? केक कटिंग चालू आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. स्वतः मालक स्वतः सजेस्टले स्वागत करतो. साखरपुडा आहे आज आपल्या अंकिताताईचा आणि भूषण भाऊंचा, दोघांचा साखरपुडा आहे. आज आपण आलो द्रोणागिरीत. इथं भाऊ बसलेत आणि साखरपुडा ॲक्च्युली आलाय. तर पुढचा जे होईल ते तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण एंडपर्यंत बघत राहा ब्लॉग. आणि नवीन असाल ब्लॉगवर तर नक्की सबस्क्राईब करा. सर्व मंडळी आपली आलेली आहे. कोणी काय काय शृंगार केलाय ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे. तर ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा आणि पुन्हा एकदा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून जा. मंडळी साखरपुडा आलाय. आणि आपला विहान बाबा. विहान, तुला कसं वाटतं आपला अंकिताताईचा साखरपुडा आहे? नाचशील ना जाताना? अरे दीदी पण आहे. हाय हाय, तुझं नाव सांग. हा, अथिरा. यार किती गोंडस नाव आहे. तर तुला कसं वाटतं आपल्या अंकिताताईचा साखरपुडा आहे? तू एक्साइटेड आहेस ना आणि नाचशील ना आता? येस. तर बघूया काय काय होते पूर्ण एंड पर्यंत बघा. तुम्ही लाजता का? पण मी तुम्हाला एक आयडिया देतो. काही सर्वांना सांगतो, या इकडे या. मी काय सांगतो तुम्हाला, आता भाऊ स्टेजवर जातील. ओके, मग तुम्हाला माहिती आहे ना काय करायचंय? काय करायचंय? सर्वांनी टीम बनवा आणि तसा टीम नुसार काम करा. प्लॅनिंग केलीत ना? मग ठीक आहे, रेडी राहा. आता भाऊ थोड्याच वेळात वरती जातील, चप्पल निघतील, मग तुम्ही गाऊन करा. ओके, रेडी आहेत ना? येस. नवरीचे पप्पा आणि नवऱ्याचे पप्पा.
थोडस फोटोशूट चालू आहे. थोड्याच दिवसात तुझा पण आहे. मग कसं वाटतं? खूप असं एक्साइटेड आहे. एक्सायटेड असं Yes, yes, yes. पुढच्या रविवारी आपल्या ऋषी दादाच आहे तर सर्वांनी नक्की यायचं. 100% आणि स्टेट टून कारण की तो पण ब्लॉग येईल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि बच्चावाडी रेडी आहे हो आपली बुट रेडी आहेत ना? कसं वाटतं म्हणजे की एक नवीन सुरुवात होणार आहे. आपण करतोय. येस येस. आणि आपण वहिनींशी पण भेटू. वहिनी पण आल्यात तर अजून आपली मला ओळख तर वाटतंय नाही. ते काय बोलू शकत नाही मला असं वाटतंय. Last. Last हो. तर बघूया आपण ट्राय करू. आपण बोलण्याचा प्रयत्न करू. तर चला. इथं आपली सर्व मंडळी बसली आहे बघा. मस्त फॅनवर बसली आई. हे बघा फुल फॅनात फॅन. माऊ आहे सर्वजण बसले. आई आहे आपली मोठी बारकी आई आहे. नीलू भाई पण आहे. हे भेटली. आणि फायनली त्यांना चप्पल भेटली. आता लपवा मस्त. हीच पोरांची एक इच्छा असते का नवऱ्या आपल्या भाऊंची चप्पल भेटावी म्हणजे नवऱ्यांची. तर ती फायनली भेटली. ग्रॅब केली त्यांनी. आता नंतर अजून मजा येईल लास्टला. ती बघा तुम्ही लास्टात. तुम्ही बघता ना ब्लॉग? हा का? थँक्यू मस्त दिसता तुम्ही. नाही तुम्ही अमाऊंट काय ठेवलीत आता? पहिला 20 आहे. मग 15 लास्ट. मग लास्ट एंड 10. बघितलं स्ट्रॅटर्जी पोरांची बार्गेनिंग. येस. हीच पोरांची म्हणजे बालपणापासूनची इच्छा असते का आपल्या घरात लग्न असतं त्या नवऱ्या मुलाची चप्पल चोरावी आणि ते पैसे भेटतात ते त्याच्यातून पार्टी करतात. तर भारी वाटतं त्यांना पण. आम्ही पण चोरलेले आहेत. हा प्रीतम दादा आम्ही पण तुम्ही पण चोरलेले असतात. ये आता ऋषी दादाचं साखरपुडा आहे पण तेव्हा तेव्हा आपल्याला येस आणि आपल्या दादाची सेफ ठेवायची आहे. तेव्हा आपल्याला अटॅक नाही करायचा डिफेन्स करायचा आहे आणि अटॅक वहिनीवर करायचा आहे. येस. गाईज बघितलं इथं आता मला जाम सतवते आता. आलचा फोटो काढ तसा फोटो काढ या असे सर्व आपले या हाय गाईज. आणि फायनली आपली ताई आलेली आहे. मस्तपैकी तयारी केली ताईनी. खूप सुंदर दिसते आणि भाऊ पण खूप भारी दिसतात. एकदम व्हाईट कुर्त्यामध्ये. जोधपुरी आहे. विधी चालू होईल. रिंग सेरेमनी पण होईल. मटन विटन कसा लागला? एक नंबर. मटन कसा लागला? छान होता. मस्त सुंदर. माझं म्हणणं एवढंच की कधी बापात कुठल्याही मुलीच्या साखरपुड्याला गेल्यानंतर तिथे जेवणाची कधी लग्नाला कार्याला कधी जेवणाची खोड काढू नये. कारण कितीही झालं तरी ते कष्टाने बनवलेलं असतं. एका बापाचं त्याच्यात प्रेम असतं मुलीसाठी असलेलं. त्याच्यामुळे कधी जेवणाची कधी खोड काढू नये. कोण ही नम्रतेची विनंती.
टेस्ट कशी लागते? मस्त. भरवला तू कसा लागला भाऊ? भाऊ बघता ना माझे ब्लॉग? बघता ना? आस्ते आस्ते होईल. आता बघतील 100%. कसा लागतंय? मस्त. पण सर्व खूप सुंदर दिसता, मस्त वाटतंय. आणि हा गोल्डन लुक भारी वाटतंय तुमचा. मस्त काय भारी भारी एक नंबर भारी वाटतंय. एक नंबर भारी एक नंबर पाहिजे मग 100%. अभी थोड़े दिन में अपना भाई का भी है. बघ मामा कसं लागतंय? मस्त ना. मी तुम्हालाच विचारतोय तुमच्या ह्याच्यात. बाबू हाय. तू चिकन मटन आवडतं ना? मस्त 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 लुक वाटते भारी. आता दादाच्या ह्याच्यात काय लुक करशाल? तो वेगळा. तर एक्सायटेड राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, नाही तुम्हाला पुढची व्हिडिओ बघायला भेटेल, त्याच्यात तुम्हाला लुक वेगळा दिसेल काय असेल तो. आणि यार तुम्ही ओळखत असाल पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगमध्ये. आणि दादा बोलत होता मागाशी का लास्ट म्हणून. तर रविवारी त्यांचा पण साखरपुडा आहे, तर तुम्ही एक्सायटेड आहात ना? नक्की यायचं. हा त्या थोड्या लास्ट दादा बोलला मगाशी, पण आपण त्यानं करू. बोला बाग तुम्ही पण मस्त दिसता भारी. जेवलात ना? बस बस जेवा जेवा भाऊ पोट भर जेवा. हो काय लागलं बिंदास आवाज द्या. जेवलो जेवा जेवा. आणि भाऊंच्याकडची सर्व मंडळी आहे. कसं लागतंय? टेस्ट आहे ना? कसं लागतंय? तू मेन आहे, पण तू हे नॉनव्हेज खातात हे व्हेज खातात? मेन आहे. बस आज रविवारी उपास असते. म्हणजे पकडलात का तुम्ही? शुद्ध शाकाहारी आहे का? शाकाहारी असंच व्हेज खाते. असं आहे का? बाकी दिवशी चालते आपला. म्हणजे ऑड म्हणजे वेगळ्या टाइमला तुम्ही खाता नॉनव्हेज? हा बुधवारी शुक्रवार खाते. खाता. मग रविवारी उपास पकडलात खास, जो मेन दिवस असतो खायचा त्याच दिवशी. आपला देवाचा उपास आहे ना. अच्छा खंडोबा देवाचा. ओके ओके चालेल चालेल. जेव्हा जेव्हा आपला मामा. हाय सर्वांसाठी एक नमस्कार. माझं नाव किरण घरत. कसं वाटतं तुला आपल्या साखरपुड्याला? बहिणीचा साखरपुडा आहे. अतिशय उत्साहप्रमाणे आमचा साखरपुडा पार पडत आहेत. आणि सोबत पप्पू म्हणजे सध्या जास्त आले आम्हाला काही चिंता नाही, कारण आम्ही पहिला फोटोग्राफरला चांगला आहे. तुला लिमिटेड फोटो आणि व्हिडिओ काढायचे आहेत, कारण आमच्याकडे भरपूर फुल स्टॉक करणारा आमचा भाचा Yes. पप्पू असणार आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत 100%. आणि पुढच्या रविवारी आपल्या दादाचा पण आहे, तर त्याच्यासाठी एक्सायटेड आहेस ना? त्याच्या फुल एक्सायटेड आहे, कारण आमच्याकडून तो कॅमेराला सांगितलं का ती पुढची ऑर्डर तुझी कॅन्सल आहे, कारण ती पूर्णपणे आम्ही पप्पूला दिलेली आहे पुढची ऑर्डर. तर पुढचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल, त्यासाठी लवकर सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. येस. मंडळी सर्व जेवलात? कसं वाटलं जेवण? पोट भरून जेवलात ना? आता या रविवारी आपल्या दीदीचा, पुढच्या रविवारी दादाचा, आणि नंतर पुढे थोडे दिवसात लग्न. तर एक्सायटेड आहात ना? मजा करायची, नाचच आहे ना? आणि छोट्या बच्चा पार्टी पण आहे आपली. हाय चला चला. आत्या काहीतरी 2 शब्द. मावशी काहीतरी लास्ट सर्व. पण 100% आपण 2-5 दिवस आता आहोत, तर सर्वजण बोलतील. असते थोडीशी लाजतात, कारण की ऑन कॅमेरा कोण बोलत नाही, नंतर बोलता सर्व. चालेल चालेल. बसा बसा. ए हाय हाय. जेवला तू? काय जेवलास बाबू? तू जेवला? मटन चिकन चिकन दोन्ही पण जेवलास? पोट भरून जेवलास? डबा के. हाय मंडळी, कसे आहात? जेवलात ना? काय जेवलात? सर्व उपास नाही ना कोणाला? सर्व नॉनव्हेज ना? व्हेज का? आज का रविवारी? काय काय फक्त व्हेज? म्हणजे तुम्ही नॉनव्हेज नाही खात? खरंच प्रॉपर शाकाहारी? ओ गॉड. काय बोलता?
जेवण व्हेजचा पण खाल्लात आवडला मस्त मस्त हा ए हाय ते समोर आला ना का लाजतात हाय 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 ए दीदी हाय जेवली तू काय जेवली मटन ना मटन दबाके तर पुढच्या रविवारी पण एक्सायटेड आहात ना आपल्या दादाचा साखरपुडा आहे 100% बसा बसा मंडळी तुम्ही जेवलात एकदम जेवण पण एकदम भारीच एकदम सुपर आणि मी चिकन नाही खाल्लं मी मटन खाल्लं मगाशी हिला चिकन आणून दिला मी तर बोलते चिकन नको मटन कारण की मम्मीला मटन जास्त आवडतं आणि मावशी तू काय खाल्लंस मटन तू पण मटन कारण की या दोघी बहिणी आहेत ना मटन लवर आहेत मटन आवडतं त्यांना चिकन पेक्षा मटन आवडतं ना थोडा लाईट मला ऍक्च्युली दोन्ही पण नाही आवडत पण आता घरात आवडतं म्हणून मला खावं लागतं ओ गॉड नो पर्याय पर्यायच नसतो असं आहे. आणि तू सुकी मच्छी वगैरे खूप आवडते अशी. उदाहरण वाकठ्या वगैरे असतात ना त्या हा? अशा. हा मला ते मटन वगैरे जास्त आवडत नाही तरी पण मी खाल्लं ओ गॉड पुढच्या साखरपुड्याला आपण वाक्यांचं सांगतो पुढची साखरपुड्याला मामा बघतात ना व्लॉग पुढची साखरपुड्याला जरा सुके मच्छीचा नागावल्या वाक्यांचं हा आणि पुढच्या रविवारी आपल्याला नागावला जायचं आहे तिथे साखरपुडा आहे तर स्टे ट्यून नागावला जायचं आहे येस 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 दीदी ब्लॉग मध्ये खूप बोलते आणि आपली सरलाई पण आहे सरलाई काय जेवलात काय जेवलात मटन चिकन भाकरी ओ गॉड आई तुम्ही जेवलात भाकरी चिकन बस बाकी कशा आहेत दोघी बहिणी की खूप दिवसांनी भेटल्या तर त्यांच्या गप्पा हॅलो हाय हाय ही सर्व आपली नवऱ्याकडची मंडळी आहे तर जेवलात सर्व काय सर्व नॉनव्हेज ना व्हेज नाही ना कोण कसं होतं जेवण मस्त आवडलं ओके भेटू आता आपण डायरेक्ट लग्नाला चला बाय बाय बसा भाऊ लाजायचं नाही भाऊ जेवला ना कसं वाटलं जेवण मस्त ना जेवण मस्त होता मस्त बनला होता तुम्ही जेवलात जेवलो प्रोग्राम मस्त मजा आली मजा आली परत पुढच्या संडेला अजून मजा करायची आहे. नक्की पुढच्या संडेला याच्यापेक्षा मजा करू आपण. धमाल नाचू विचू नाचू दमभर मामाला असतात तर पुढच्या संडेला अजून मजा होणार आहे आणि अजून एक आपली गँग भेटली त्यांना पण भेटूया आणि हाय कसं आहेस दादा आपली सोय कधी आहे आपली सोय हल्दीला फुल खावायची नाही पिवायची फुल उलटू कारण की आपल्या आगरी कोली कराडीमध्ये कसली खाण्याची कमी नसते तर फुल खायचा पियाचा मजा करते यात थोड्या दिवसात आपल्याला हालत पण आहे तर लग्न पण आहे तर तेव्हा पण खूप मजा करू करायची ना मजा 100% दादा असं आम्ही टेन्शन घेत नाही 100% 5 तारखेला सर्वजण या बघा कशी मजा करतो तुम्हाला ओके हॅलो दीदी किंजल दीदी हाय आणि दीदी फर्स्ट रँक आली तिची तर कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल तुला आणि तिला उद्या प्रजासत्ताक दिन आहे उद्या तुला ध्वजवंदनसाठी बोलवलंय ना त्याच्यासाठी पण कॉंग्रॅच्युलेशन आणि आई आहेत आई जेवलात हो जेवण कसं वाटलं जेवण मस्त मस्त जेवलात मामी जेवलात मस्त दिसता थँक्यू काय तुम्ही नॉनव्हेज ना व्हेज नाही ना नॉनव्हेज जेवलात ना पोटभर मस्त जेवण होतं सर्व प्रोग्राम मस्त झाला मस्त झाला आता भेट डायरेक्ट लग्नाला मजा करू तुम्ही जेवलात हो जेवू चला हे आता नाचायचं आहे ना फुल 100% हा घाम आला तरी झालं पण नाचू हा मोराचा म्हणजे तो पिसारा फुलला पाहिजे चला ये 100% मंडळी हा आहे आपला फ्लॅट मामाचा आणि इथून हा व्ह्यू बघा ओ गॉड म्हणजे देव हो आणि इथं आपला नवरा नवरीचा शूट चालू आहे बघा व्ह्यू बघा हे बघा आपली बच्चा पार्टी तिथून हाय करते आपल्याला हा व्ह्यू बादशाह रे बबणेंद्र व्ह्यू आहे आणि आपली सल्लो आणि इथे सर्वजण आहेत आई आपली सर्वजण आहेत आराम करतात कारण की आता आपल्याला नाचायचं आहे आता निघणार आहे साखरपुडा
केक कटिंग चालू आहे. आता तुम्ही नाचायची मजा घ्या. आता फुल जल्लोष आणि डान्स होणार आहे. आपला साखरपुडा निघालाय.
चला मंडळी, कसा वाटला ब्लॉग? साखरपुडा आपला संपन्न झाला मस्त की भारी नाचत बिचत सर्व केक बीक कापून सर्वांना भेटून जेवून. कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. पुढचा ब्लॉग पण येणार आहे संडेला, म्हणजे संडेला शूट होणार आहे आपला. पुन्हा एकदा आपल्या दादाचा साखरपुडा आहे, ऋषी दादाचा. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला तर तुम्हाला समजलं असेल. तर पुढच्या ब्लॉगसाठी स्टे ट्यून. असाच प्रेम राहू द्या, असाच प्रेम करा आणि लव यू. बाकी काय नाही. चुम्मा. बाय बाय.